नमस्कार सर्वांचं आर्थिक साक्षरता कोर्समध्ये व्हिडिओ क्रमांक 3मध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण आर्थिक साक्षरता होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, नेटवर्थ आणि कॅश फ्लो आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि मी एक अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो की प्रत्येकाने आपला नेटवर्थ आणि प्रत्येकाने आपला कॅश फ्लो या ठिकाणी काढला असेल. त्यामध्ये प्रामुख्याने आपला नेटवर्थ व आपला कॅश फ्लो सर्वांनी काढलाच असेल. जर काढला नसेल तर लवकरात लवकर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा कॅश फ्लो आणि नेटवर्थ काढू शकता आणि नंतरच तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पहा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढील संकल्पना समजणार आहेत. त्यानंतर आता आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामुख्याने एक 4 ते 5 संकल्पना पाहायच्या आहेत. त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा, दुसरा आहे टर्म इन्शुरन्स, तिसरा आहे हेल्थ इन्शुरन्स, चौथा आहे स्वतःचं शिक्षण. यामध्ये पहिला घटक आहे अन्न वस्त्र निवारा. ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मानवाच्या या मूलभूत गरजावर उत्पन्नाच्या 50% खर्च होत असतो. काहींचा 50% होतो, काहींचा 40% होतो, काहींचा 60% होतो, काहींचा 70% होतो. म्हणजे आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त खर्च आपण ह्या गरजावरती करत असतो. खर्च करत असताना आपले पैसे कसे व कधी खर्च होतात हे आपल्याला कळतसुद्धा नाही. अतिशय किरकोळ छोट्या गोष्टीमध्ये आपण पैसा खर्च होतो आणि आपला जो काही उत्पन्न आहे, आपला जो काही इन्कम आहे तो कमी होतो. आपल्याला कळत पण नाही, अरे 500 रुपयाची नोट आत्ता मोडली होती, आत्ता संपली. कारण महागाईच एवढी वाढलेली आहे, त्यामुळे आपले हे पैसे कळत नाही. तर सर्वांना सर्वात आधी आपल्या होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक साक्षर तुम्हाला बनायचा असेल तर तुमचा जो काही होणारा खर्च आहे, अगदी 1 रुपयापासून होणारा खर्च तुम्ही त्याचा हिशोब त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि एकदा का तुम्हाला तो हिशोब ठेवायला जमलं की तुम्ही जीवनामध्ये निश्चित यशस्वी होणार आहोत. यातून आपल्याला आपला जो काही होणारा खर्च आहे तो खर्च कुठे कसा होतो हे आपल्याला समजेल. तसेच आपल्या गैरखर्चावरती आपल्याला किंवा गैरखर्च आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला नियोजन करता येईल. उदाहरणार्थ आपल्याला असं जाणवलं की आपण हिशोब ठेवलेला आहे आणि आपल्याला असं जाणवलं की आपण महिन्यातील 4 ते 5 वेळा आपण बाहेर हॉटेलमध्ये 1,000 रुपये म्हणजे 5,000 रुपये आपण त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. मग आपल्याला समजेल की आपल्याला ह्या 5 वेळा हॉटेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला गरज होती का? आपण ते खाद्यपदार्थ घरी बनवू शकतो का? तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही जरी 2 वेळा फक्त हॉटेलमध्ये गेलात आणि 3 वेळा घरीच तुम्ही जर प्लॅनिंग करून जरी व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन केलं तर तुमचे त्या ठिकाणी 3,000 रुपये वाचणार आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या आर्थिक खर्चावरती, आपल्या आर्थिक गैरखर्चावरती आपल्याला नियोजन किंवा आपल्याला त्यावरती अंकुश आणता येणार आहे. ते फक्त आपण आपल्या पैशाचा ठेवलेला जो काही हिशोब आहे तो हिशोब ठेवल्याने. एक कागद खर्च होणार आहे, तुमचे त्या ठिकाणी महिन्यातील 1-2 तास जाणार आहेत, परंतु तुमचे एकाच सेक्शनमध्ये तुमचे 3 ते 4,000 रुपये वाचणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक प्रत्येकाने आपला खर्चाचा हिशोब ठेवावा. त्याच पद्धतीने दुसरी संकल्पना आहे टर्म इन्शुरन्स. अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, अतिशय गरजेची संकल्पना आहे आणि अतिशय काळजीपूर्वक तुम्ही ही संकल्पना, हा घटक किंवा या घटकाचा विचार करणं तुम्ही गरजेचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे आणि अतिशय काळजीपूर्वक, अतिशय चिंतन मनन करून या घटकाकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स. तर आपल्या सर्वांना आपले कुटुंब खूप महत्त्वाचे असते. आपल्या कुटुंबावरती आपल्या सर्वांचे खूप प्रेम असते आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपण प्राधान्यक्रम देतो किंवा देणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुटुंबाचं उच्च दर्जाचे राहणीमान असेल. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबाचं राहणीमान हे उच्च दर्जाचं असावं. मुलांना शिक्षण चांगल्या शाळेमध्ये आपण देणं गरजेचं आहे. चांगलं घर असायला पाहिजे.
2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कुठेतरी फिरायला घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आरोग्य सुविधा देणंसुद्धा आपण खूप गरजेचं आहे, असं प्रत्येक कुटुंब प्रमुखाला त्या ठिकाणी वाटत असतं आणि त्यासाठी कुटुंब प्रमुख हा त्या ठिकाणी त्या पद्धतीने वाटचाल करत असतो. त्याच पद्धतीने वाटचाल करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्रोतामार्फत तो पैसे कमवत असतो आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. हे सर्वांच्या बाबतीमध्ये सारखंच आहे, परंतु आपल्या सर्वांची एकच इच्छा असते की आपले कुटुंब सुरक्षित राहावे. आपले कुटुंब हे सुरक्षित असणं गरजेचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा सर्व त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आवडेल का आपल्या कुटुंबाने इतरांपुढे पैशासाठी हातपाय पसरलेले? तर नाही आवडणार. कुठल्याच कुटुंब प्रमुखाला हे आवडत नाही. आपण असताना आपण आपल्या कुटुंबाचं काळजी घेऊ शकतो, कुठेही पैसा उपलब्ध करू शकतो आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा आपण त्या ठिकाणी भागवू शकतो, परंतु आपण नसल्यावर काय याचा विचार आपण कधी केलेला आहे का? आपण नसताना आपले कुटुंब व त्यांची जीवनशैली व्यवस्थित राहील का? हा प्रत्येकाने स्वतः हा प्रश्न विचारावा की आपण नसताना योगायोगाने किंवा आपण काही बाय चान्स जर झालं तर आपण ह्या पृथ्वीतलावरती ह्या जीवनात आपण जर नसू तर आपल्या कुटुंबांचं त्यांची जीवनशैली व्यवस्थित राहील का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारणं गरजेचं आहे. याचं उत्तर होय असेल तर ठीक आहे, परंतु बऱ्याच जणांचं उत्तर याला नाही असं उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण नसताना आपले मुले चांगल्या शाळेत शिकतील का याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? हा प्रश्न आपण प्रत्येकाला विचारणं, आपल्या मनाला आपण विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या मुलांचं शिक्षण असेल किंवा आपल्या मुलांचं लग्न असेल, हे तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं असेल की माझ्या मुलाला या ठिकाणी शिकायला टाकणे, लग्न अशा पद्धतीने करणे, हे तुम्ही ठरल्याप्रमाणे तुम्ही नसताना होईल का याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? तर नाही. त्याच पद्धतीने तसे पाहिले तर मानवाची किंमत कधीच भरून येणार नाही. मानवाची किंमत ही आपण केव्हाही भरून काढू शकत नाही व पैसा आपली किंमत कधीच भरून काढणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. परंतु आजच्या काळात पैसा देव नाही, परंतु देवापेक्षा कमी पण नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण जर पैसा नसेल तर आपल्या कुटुंबाकडे कोणीही पाहणार नाही, कुटुंबाकडे कोणीही लक्ष देणार नाही. जे जवळचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ते कुटुंबापासून हळूहळू दूर होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आपल्याला आपला आजच्या काळात पैसा देव नाही, परंतु देवापेक्षा कमी पण नाही, दोन्ही तुलनेने आपण सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी तोलणं गरजेचं आहे. त्यामुळे पैसा हा अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाला नेहमी सुखी आनंदी ठेवायचे असेल तर सर्वात आधी आपल्या कुटुंबाचा टर्म इन्शुरन्स काढणे महत्त्वाचं आहे. टर्म इन्शुरन्स जर तुम्ही काढला, आता आपण बघितलेलं आहे की आपण अन्न वस्त्र निवाऱ्यावरती खर्च करतो, त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाची भविष्याची काळजी आपण करणार असेल तर आपला टर्म इन्शुरन्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स आपण विचार केला तर टर्म इन्शुरन्समुळे आपल्याला आपल्यानंतर कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होतील. कारण अतिशय कमी खर्चामध्ये आपण विचार केला तर 5 ते 6 हजारमध्ये तुम्हाला 50 ते 60 लाखाचा जर टर्म इन्शुरन्स भेटत असेल तर त्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या सर्व ज्या काही गरजा असतील ते आपण नसताना त्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे इतरांपुढे हातपाय पसरण्याची गरज पडणार नाही. टर्म इन्शुरन्स साधारणपणे 5,000 वार्षिक हप्त्यामध्ये 60 ते 80 लाखाचा आपल्याला सुरक्षा कवर देतो. अतिशय कमी खर्चामध्ये आपण आपल्या पुढं भविष्यकाळातील आपल्या कुटुंबाची आपण त्या ठिकाणी तजवीज आपण त्या ठिकाणी करून ठेवू शकतो. आपल्या उत्पन्नाचा 10% भाग आपण टर्म इन्शुरन्सवर गुंतवणूक करण्यासाठी देणं गरजेचं आहे. त्यामुळे टर्म इन्शुरन्स ही अतिशय महत्त्वाची गरज आत्ताच्या काळामध्ये झालेली आहे. कारण आपण आत्ता बघितलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्याच पद्धतीने होणारे अपघात, येणारे वेगवेगळे आजार, यामधून आपण त्या ठिकाणी बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण बघितलेली आहे. ती परिस्थिती आपल्या कुटुंबाची होऊ नये हीच एक इच्छा. त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढणं हे अतिशय महत्त्वाचं आत्ताच्या काळामध्ये झालेलं आहे.
दुसरी संकल्पना आहे, आता टर्म इन्शुरन्स झाला, आपण नसताना आपल्या कुटुंबाचं आपण संरक्षण, आपण आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा आपण भागवू शकतो. आता परत दुसरी आहे की हेल्थ इन्शुरन्स. तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचे जी काही बचत होती, जी काही गुंतवणूक होती, कष्टाने जमवलेले जे काही पैसे होते ते संपूर्ण पैसे ते कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये ॲक्सिडेंट झाल्याने त्या ठिकाणी ती संपूर्ण बचत त्या ठिकाणी संपलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही कमाई आहे ती शून्य त्या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं कर्जसुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स ही आत्ताच्या आधुनिक काळामध्ये खूप महत्त्वाची गरज आहे. म्हणजे तुम्ही टर्म इन्शुरन्स पूर्ण केला असेल तर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 50% लढाई तुम्ही त्या ठिकाणी जिंकलेली आहे. तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आजारपण आपल्याला सांगून येत नाही. हे आपण कोरोनाच्या दरम्यान बघितलेलं आहे, अगदी जवळून बघितलेलं आहे. आपल्याला कधी काय होईल आणि याचा नेम आपण सांगू शकत नाही. आधी चांगला व्यक्ती माणूस असेल, क्षणात त्याला कुठलाही आजार त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एकदा का आजार झाला आणि एकदा हॉस्पिटलला तो ॲडमिट झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला खर्च लागतो. त्यामुळे आजारपणामध्ये आपण गुंतवलेली कमवलेली सर्व पैसे खर्च होतात. याशिवाय मित्र नातेवाईक यांच्यापुढे आपल्याला हातपाय पसरावे लागतात. या परिस्थितीमध्ये आर्थिक शारीरिक मानसिक त्रास होतो. त्याबरोबर आपली जी काही बचत केलेली असते, एक एक रुपये गोळा करून 10 रुपये 100 रुपये 200 रुपये ती बचत त्या ठिकाणी शून्य होती. मित्रमंडळींसमोर नातेवाईकांसमोर आपल्याला हातपाय पसरावे लागतात आणि त्यातून पुढे आपण किती ग्रोथ करू हे आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. यातून वाचवण्याचा किंवा वाचण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. यामध्ये आपण जर विचार केला तर हेल्थ इन्शुरन्समध्ये त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जशी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज असते तशीच आरोग्य विम्याची सुद्धा आपल्याला अतिशय नितांत त्या ठिकाणी गरज असते. आरोग्य विमा हा आपल्याला हॉस्पिटलचा सर्व खर्च भागवतो. त्यासाठी आपल्याला एक ठराविक प्रीमियम त्या ठिकाणी भरावा लागतो. उदाहरणार्थ पूर्ण कुटुंबाचा 5 लाखाचा वार्षिक प्रीमियम हा सरासरी 14 ते 15 हजारापर्यंत असू शकतो. पूर्ण कुटुंबाचा 2 व्यक्ती 1 मुलगा 2 व्यक्ती 2 मुलं यांचा आपण 15 ते 20 हजारामध्ये आपण जर प्रीमियम भरला तर वर्षभर आपल्याला जे काही आजार होणार आहेत ते आजार आपण त्या ठिकाणी कव्हर करू शकतो. आपल्याला हॉस्पिटलला एकही रुपये त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागत नाही. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर आपल्या जीवनात सुरक्षित राहायचे असेल तर आरोग्य विमा आपण काढणं गरजेचं आहे. म्हणजे गुंतवणूक करण्याच्या अगोदरच्या ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. अन्न वस्त्र निवारा असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, ह्या जर तुम्ही जर काढल्या असतील तर पुढे तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही ह्या ज्या काही संकल्पना, ह्या ज्या काही टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत गरजा असतील ह्याच जर व्यवस्थित बघू शकत नाही तर तुम्ही गुंतवणूक करून काही उपयोग होणार नाही. कारण पुढे एखादा आपला धोका आला, एखाद्या वेळेस आजारी पडलं कुटुंबातील कोणी व्यक्ती, तर आपण जे काही गुंतवणूक केलेली आहे, जी काही बचत केलेली आहे ती बचत आपल्या त्या ठिकाणी शून्य होणार आहे. त्यामुळे आपण हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने स्वतःचं शिक्षण, पुढचा मुद्दा आहे की आपलं सेल्फ एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सेल्फ एज्युकेशन किंवा आपण जर बघितलं असेल तर श्रीमंत व्यक्ती हे सतत काही ना काही शिकत असतात. वेगवेगळे वेबिनार असतील, वेगवेगळे सेमिनार असतील, वेगवेगळे कोर्स असतील, हे कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करत असतात. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये लवकर प्रगती करायची असेल तर स्वतः शिक्षण देणे गरजेचं आहे. स्वतःसाठी पैसा खर्च करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे कोर्स त्या ठिकाणी करू शकतो. त्याच पद्धतीने श्रीमंत लोकांचा एक गुण असतो, मी तुम्हाला सांगितलं आहे, ते सतत काही ना काही शिकत असतात, काही ना काही सतत मग्न त्या ठिकाणी असतात. त्याच पद्धतीने ज्याला नवयुगत प्रगती करायचं असेल त्याने सतत शिकत राहणं गरजेचं आहे. वेगवेगळे कोर्स असतील, वेगवेगळे ऑनलाईन कोर्स आहेत. आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत त्या व्यवसायातील नवनवीन जे काही स्किल आहेत ते स्किल तुम्ही आत्मसात जर केले तर तुमची त्यातून प्रगती होणार आहे. तुमचं इन्कम त्यातून वाढणार आहे आणि दुसऱ्या इन्कमचा दुय्यम इन्कम स्रोत तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकणार आहात. त्यामुळे आपण आपल्या शिक्षणासाठी किंवा स्वतःवर गुंतवणूक करणे ही जगातील सर्वात मोठी गुंतवणूक आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा ह्या कशा महत्त्वाच्या आहेत
आणि त्यामध्ये आपण आपल्या गैरखर्चावर कशा पद्धतीने नियंत्रण आणू शकतो हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण नसताना आपल्या कुटुंबाची आपण कशा पद्धतीची व्यवस्था करू शकतो, त्यासाठी टर्म इन्शुरन्स कसा महत्त्वाचा आहे आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर आपण असताना आपल्याला व आपल्या कुटुंबाला काही झालं तर त्याचा हॉस्पिटलचा जो काही येणारा खर्च 2 लाख 3 लाख रुपये खर्च असेल, तो खर्च आपण कुठून भागवणार आहोत, तर त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असतात, त्या पॉलिसीचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला या भावी जीवनामध्ये किंवा आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपली गुणवत्तापूर्ण आपण काम देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या कामामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कोर्स असतील, वेगवेगळे सेमिनार असतील, त्यावरती आपण खर्च करून आपलं वैयक्तिक शिक्षण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि त्यातून आपला इन्कमचा दुय्यम मार्ग आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. आपण ह्या सर्व घटकावरती ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाचा असेल तर त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल आणि सेल्फ एज्युकेशनवरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबी जर तुमच्या पूर्ण झाल्या असतील तर पुढील गुंतवणुकीचे जे काही पर्याय आहेत त्या पर्यायाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत आणि व्हिडिओ क्रमांक 5मध्ये जे काही पुढील गुंतवणुकीचे मार्ग आहेत आपण त्याच्यावरती आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया.